उजळण्यासाठी, त्याचबरोबर आपल्यांना सुद्धा, आपल्या स्वतःला सुद्धा उजळण्यासाठी, आपलं आत्मभान जागृत करण्यासाठी खरं तर पेटला पाहिजे. या अंतर्ज्योती पेटवण्यासाठी नातीगोती सर्वश्रेष्ठ असतात. हे अक्षय नातं असंच टिकवण्यासाठी या भारतीय संस्कृतीने सण आणि उत्सवांची निर्मिती केलेली आहे. आणि जेव्हा हे नातं असं अक्षय होईल तेव्हाच भारतीय संस्कृतीला अभिप्रेत असलेला हा जो नातीगोतींचा किंवा सणांचा उत्सव जो आहे तो खऱ्या अर्थानं साजरा जाईल. आणि तो नवल नयनोत्सव किंवाच ज्याला हृदयोत्सव म्हणावा असा दिवाळी पहाटेचा हा उत्सव साजरा होईल असं म्हणायला हरकत नाही. ऐकूया दिवे लागले रे दिवे लागले हे गीत सादर करत आहेत मानसी पुराणे. नवल वर्तले गे माये, नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशू. नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशू. मनाची अंधाराचा ओटसे विनाशू. तमाच्या तळाशी दिवे लागले, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे. तमाच्या तळाशी दिवे लागले, दिव्यांच्या दिशा बोलते जाळताना, दिव्यांच्या दिशा बोलते जाळताना. कुणी जागले रे, कुणी जागले, कुणी जागले रे, कुणी जागले. दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे. त्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पानावले. त्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पानावले. तिथे मोकळा मी मला हुंगी गाना, तिथे मोकळा मी मला हुंगी गाना. पुरी गंध कल्लोळुनी हाकले, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे. उभ्या रोमरोमातुनी चैत्रवाटा, उभ्या रोमरोमातुनी चैत्रवाटा. कुणी देहयात्रेत या गुंतले, कुणी देहयात्रेत या गुंतले. आरक्त त्याच्या कृपेच्या कळान, आरक्त त्याच्या कृपेच्या कळान. उषा सुप्त ओठात हो थांबले, उषा सुप्त ओठात हो थांबले, उषा सुप्त